गोपीनाथ मुंडेंच्या काळामध्ये घरकाम करणारा, मुंडेंच्या बॅगा उचलणारा, गोपीनाथ मुंडेंच्या आदेशानं ग्लास भरून आणणारा तो वाल्मिक कराड डायरेक्ट थोरल्या मुंड्यानंतर धाकट्या मुंड्यांचा राईट हँड कसा काय झाला आणि मंत्री झालेल्या मुंडेंवर प्रचंड आरोप झाले तरी ते एका वाल्मिक कराड नावाच्या व्यक्तीसाठी चकार शब्द बोलायला तयार नाहीत, खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभे राहतात. असे कसले यांचे संबंध आहेत? म्हणजे बीडमध्ये गुन्हेगाराला 100% पाठीशी घातलं जात आहे. किती गुन्हे आहेत वाल्मिक कराडवर? माहिती घेतली, 32 गुन्ह्याचा बाप असणारा वाल्मिक कराड आहे. आहात कुठे? म्हणजे घरगडी असणारा, घरकाम करणारा, बॅग उचल म्हणलं तर उचलणारा, पाणी दे म्हणलं तर पाणी देणारा, गाडी लाव म्हणलं तर गाडी लावणारा, आज 32 गंभीर स्वरूपाचे एकाच जिल्ह्यामध्ये ज्याच्यावर गुन्हे आहेत, तो व्यक्ती एका मंत्र्याच्या गळ्यातला ताईत असतो. हृदयाला हृदय चिटकेल इतकं कडकडून मिठीत घेतलं जातं. ही कसली मैत्री आहे? ही दोस्ती तुटायची नाही का? तू आहे म्हणून मी आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, तू काय करायचं ते कर, असं तर सर्टिफिकेट त्याला देऊन मोकळं सोडलं नसेल ना? मुंडेंचा माणूस या मुंड्यांकडे आला कसा? ज्या बहिणीचं आणि भावाचं अजिबात जमत नव्हतं, विस्तव दोघांच्या मधून जात नव्हतं. अहो एवढंच काय, शत्रू होते एक नंबरचे एकमेकांचे, ते आता भाऊ बहीण म्हणून ओळखायला लागले. त्यांच्यामध्ये हा कराड उभा असतो. सरपंच देशमुखांची हत्याच नुसती घडवली गेलेली नाही. संतोष देशमुखांच्या हत्येर ज्यांनी आदेश दिला, कॉल रेकॉर्ड तपासा, सभागृहामध्ये या सगळ्या विषयावर प्रचंड चर्चा झाली. मास्टर माइंड पर्यंत पोचाल. परंतु तो जर घरगडी असणारा आता मालक झाला असेल तर हा चमत्कार फक्त 10-15 वर्षात घडला कसा? मित्रांनो, या प्रमुख मुद्द्यावर चर्चा करायचे. सर्वांना सप्रेम जय जाऊ, नमस्कार, जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय भीम. मी संतोष शिंदे. या सामाजिक विचारपीठावर सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. विनंती एवढीच आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्वाचं, जितकं शेअर जास्त कराल तितकं आपली लोक जागृत होतील. अंधभक्तांचा बाजार मांडलेला आहे आणि आमचा सर्वसामान्य माणूस त्या भक्तांमध्ये कुठं विरघळून गेला कळायला मार्ग नाही. त्याचं मस्तक सशक्त करण्यासाठी संतोष शिंदे हा एक वैचारिक ढोस पाजण्याचं काम करतो. मित्रांनो, मी बीडमधल्या मस्साजोगच्या एक प्रामाणिक, कष्टाळू आणि लोकाभिमुख सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येबद्दल बोलतोय. मी याच्या अगोदर सुद्धा 2-3 वेळेस बोललोय, परत मला बोलावं लागतंय. त्याची मूळ फक्त 2 कारणं आहेत. 2 कारणामुळे मी आपल्या समोर हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि बारकाईनं समजून घ्या. पहिलं कारण आहे की माननीय स्मृतिशेष गोपीनाथ मुंडे बहुजनांचे नेते होते, आहेत, आणि त्यांचं काम इथल्या बहुजन समाजासाठी प्रचंड आहे. गोपीनाथ मुंडेंच्या इथं घरकाम करणारा, घरगडी असणारा, गाडी लाव म्हणलं की गाडी लावणारा, टेबल पुस म्हणलं की टेबल पुसणारा, पाणी आण म्हटलं की पाणी आणणारा, आणि सगळ्यात महत्वाचं पडेल ते काम करणारा, अर्थात मुंडेंच्या आसपासचा एक कामगार माणूस, घरगडी माणूस. आज मुंडे साहेब गेले, लगेच दुसऱ्या मुंड्यांकडे तो राईट हँड कसं काय झाला? बर, त्यावेळेस या कराड नावाच्या व्यक्तीनं, जो आताच्या विद्यमान मंत्री महोदयांच्या जवळ असतो, त्यांच्याच पक्षातले म्हणजे युतीतले तिथले स्थानिक आमदार सुद्धा मंत्र्यांचाच थेट याच्यामध्ये हात आहे. अर्थात गोपीनाथ मुंडेंचं नाव, मुंडेंचा ब्रँड असणारे आत्ताचे धनंजय मुंडे.
आणि त्यांच्या जवळचा माणूस म्हणजे तो वाल्मिक कराड. म्हणजे त्यांच्याकडे काम तो करत होता आणि तिथलं सगळं स्टॅटिस्टिक या व्यक्तीला माहिती आहे म्हणून त्याला उचललं का इकडं. तिकडं कशा पद्धतीने काम करत होते हे त्यांनी पाहिलं होतं म्हणून तसंच आता ह्यांच्याकडे करायचं होतं का. पण ते चांगले होते, हे चांगले आहेत का. एवढी दादागिरी, एवढी गुंडागर्दी, एवढी सत्ताधारी मस्ती कशाला दाखवायची जिथं सर्वसामान्य कुटुंब उद्ध्वस्त होतात. माझी काय कुणासोबत दुश्मनी नाही. मला फक्त एवढंच सांगायचंय. तुम्हाला आठवत असेल उद्धव ठाकरे साहेबांना सोडून 40 आमदार ज्यावेळेस गेले होते त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेबांसोबत काही दिवसानंतर ज्या व्यक्तीनं बाळासाहेब ठाकरेंचं संपूर्ण एक सावली म्हणून त्यांचा तो कोण नेपाळचा जो कोणी व्यक्ती होता जो त्यांचं संपूर्ण एक केअरटेकर म्हणून काम करायचा त्यांनी पण पक्ष त्या ठिकाणी सोडलं. म्हणजे उद्धव ठाकरेंपासून तो शिंदे साहेबांसोबत आला. त्याची बातमी केली गेली. पण त्यांनी काय आयुष्यात फार मोठे चमत्कार केले होते का. तो जे काम त्याचं कर्तव्य म्हणून होतं ते त्यांनी पार पाडलं होतं. तो यांच्याकडून ह्यांच्याकडे आला. काय फरक पडला. उलट ठाकरे त्याला 2 रुपये देत होते. आता तो काय करतोय, कुठं आहे, कुणाला तरी पकडला असेल आणि त्यांचं काम करत असेल किंवा शिंदे साहेबांकडे असेल. मला ते म्हणायचं नाही. मला फक्त आठवण करून द्यायचे घरातला एखादा कामगार माणूस हा काय काम करत असतो सगळ्यांना माहितीये. तसंच तो जर मोठ्या साहेबांना सोडून ज्यावेळेस त्यांच्या नंतर त्यांच्या पश्चात साहजिक आहे त्यांना पंकजाताईंचं जो काही कारभार आवडला नसेल किंवा पंकजा मुंडेंकडं या वाल्मिक कराडला काम करायचं नसेल म्हणून त्यांनी धनंजय मुंडे हे चॉईस स्वीकारली. काहीच अडचण नाही. परंतु तो तेच काम करण्यासाठी जर ह्यांच्याकडे आला असेल तर त्यांनी नंतर पदोन्नती कशी काय घेतली का. मुंडे साहेबांच्याच काळात त्यांनी पदोन्नती घेतलेली होती. कारण कुठलाही नेता एखाद्या कामगाराला तो त्याच पद्धतीने वागवत असतो. उभा महाराष्ट्र जाणतो. मग आता या वाल्मिक कराडच्या बाबतीत चमत्कार घडला कसा. सगळ्यात दुसरं माझं महत्वाचं कारण आहे. जे पहिलं तर घरकाम घरगडी असणारा माणूस राईट हँड झाला हा. आणि दुसरं एका वाल्मिक कराड नावाच्या व्यक्तीवर माननीय धनंजय मुंडे साहेबांच्या आशीर्वादानं म्हणा किंवा याच्या वाईट कृत्यामुळे म्हणा 32 गंभीर गुन्हे आहेत ज्याच्यामध्ये हत्या किंवा हाफ मर्डर किंवा इतर मारहाण, दादागिरी, धमकी, खंडणीपर्यंतचे हे सगळे गुन्हे असताना हा माणूस तडीपार कसं काय झाला नाही. याला अटक कशी काय झाली नाही. कायदा सगळ्यांसाठी सारखा असेल तर मग पोलीस अधिकारी काय करत होते असं म्हणतात. अशी कुजबूज आहे की बीड जिल्ह्यामध्ये SP येऊ द्या किंवा कलेक्टर येऊ द्या किंवा कुठलाही मंत्री म्हणजे महोदयांसमोर येऊन बसतोच. आता मंत्री महोदय म्हणजे एकच तर त्यांच्या समोर ही सगळी लोक बसतात. त्यांनी आशीर्वाद दिला की कामाला लागतात किंवा त्यांच्या मर्जीनच अधिकारी बीड जिल्ह्यामध्ये पोस्टिंग होती. इतकी मोठी आणि इतकी भयानक दहशत कशी काय. याचं उत्तर महाराष्ट्राला त्या ठिकाणी मिळालं पाहिजे. प्रश्न एवढे निर्माण झालेले आहेत. हे कुठल्या द्वेषातून नाही. वाल्मिक कराड संदर्भात महाराष्ट्राला पडलेले प्रश्न की गुन्हेगारी प्रवृत्ती असेल किंवा गुन्हे घडलेले असतील. आरोपीला पोलीस प्रशासनाने कायद्याने शासन कसं काय केलं नाही किंवा एवढा जर गंभीर गुन्ह्यावाला माणूस असेल तर तो नेत्याचा मंत्र्याचा एवढा जवळचा माणूस कसं काय. या सगळ्या प्रश्नाची उत्तरं शोधायची असतील तर संवेदना गरजेच्या असतात. आज जातीला महत्व नाही, माणुसकीला महत्व आहे. जर एखाद्या सरपंचाला 5-6 लोक कुणाच्या तरी आदेशाने अत्यंत क्रूरपणे निर्घुणपणे त्याची 3 तासामध्ये जर हत्या करत असतील तर ही माणसं किती निर्दयी आणि पाळत्या काळजाची असतील. पालतं काळीज त्यांचंच असतं ज्यांच्या म्हणजे शरीरात मन नसतं किंवा ज्यांना हृदय नावाची गोष्ट नसते. जे फक्त निर्घुण आणि भयंकर वाईट वृत्तीचे असतात. यांच्या चाली जर तशा असतील तर अशा लोकांना कुणीही पाठीशी घालू नये एवढंच माझं मत आहे.
आणि जे गुन्हेगार असतील सरपंचांच्या हत्येचे किंवा 32 गुन्ह्यामध्ये जो व्यक्ती आरोपी आहे त्याला सरकारने पाठीशी आजपर्यंत घातलं का याचं उत्तर जनतेला मिळालं पाहिजे। अन्यथा गुन्हेगारी एवढी बोकाळेल, तुम्ही कितीही पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करा, कितीही काही करा, त्यांना सरकारने गिफ्ट मंत्रिपदाचं जसं नेत्याला दिलंय तसं त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्याला 100% क्लीन चिट मिळेल याच्यामध्ये शंका नाही। बाकी जनतेने असंच त्या ठिकाणी दहशतीत जगायचं का हा फक्त मूळ प्रश्न आहे, याचं उत्तर मिळालं पाहिजे एवढीच अपेक्षा आहे। धन्यवाद। सत्य की जय हो।